नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचे आपल्या स्वामी शक्ती या चॅनलवरती. बघा, आपल्यापैकी प्रत्येक व्यक्तीला वाटत असतं की आपल्या समोर असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने माझं ऐकावं. मी जे काही सांगेल, मी जे काही म्हणेल, सगळं तसंच करावं. बऱ्याच वेळा काय होतं की आपल्याच घरात आपल्याला किंमत नसते. ज्या व्यक्तीवरती खूप प्रेम करतो तीच व्यक्ती सोडून जाते. ज्याच्यावरती खूप विश्वास ठेवतो तीच व्यक्ती विश्वासघात करते. आपल्याला कळत नाही नक्की मी काय करू, आपल्याला सुचत नाही, आपल्याला समजत नाही. पण आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अत्यंत महत्त्वाचा असा उपाय सांगणार आहे. ज्या उपायाने बघा तुमच्या आयुष्यातून दूर गेलेली ती प्रत्येक व्यक्ती पुन्हा परत येईल. तुम्ही जे काही सांगाल अगदी सगळं काही तसंच होईल. समजा तुमची सासू तुमचं ऐकत नाही आहे, तुमचे पती तुम्हाला किंमत देत नाही आहे, तुमची पत्नी नीट बोलत नाही आहे, आई बोलत नाही आहे किंवा बहिणीचं पटत नाही आहे, ऑफिसमध्ये तुमचे बॉस तुमचं ऐकत नाही आहेत, कलीग ऐकत नाही आहेत, तुमची मैत्रीण किंवा तुमचा एखादा प्रियकर तुमच्यापासून दूर गेलेला आहे. हा उपाय करा. अशी एक वस्तू सांगणार आहे जी फक्त तुम्हाला तुमच्या जिभेवर किंवा तुमच्या तोंडात ठेवायची आहे. या एका वस्तूने तुमच्याकडून मोहिनी निर्माण होईल. ही वस्तू तुम्ही तोंडात ठेवल्यानंतर समोरचा प्रत्येक व्यक्ती तुमच्याकडे वश होईल आणि त्यामुळे जी व्यक्ती तुमच्याशी बोलत नव्हती, तुमच्यावरती रुसली होती, तुमच्यावरती रागावली होती, तीच व्यक्ती तुमच्या पाठी येईल. हा उपाय केल्यानंतर काही तासातच तुम्हाला याचा पूर्ण अनुभव जो आहे तो यायला सुरुवात होईल. जी व्यक्ती तुमचं नावसुद्धा घेत नव्हती, तुमच्याकडे बघतसुद्धा नव्हती, 10 वर्ष झाली, 4 वर्ष झाली, 5 वर्ष झाली, जी व्यक्ती तुमच्यापासून लांब होती तीच व्यक्ती तुमच्याशी स्वतःहून बोलत येईल. बघा, आपल्याच चॅनलवरती एक सुभद्राताई म्हणून आहेत, ज्या मला वाटते की कळंभोण म्हणजे मुंबईमध्येच एक कळंभोण तालुका आहे त्या ठिकाणी राहतात आणि जवळपास एक 6 महिन्यापूर्वी ताईंनी फोन केला होता. ताईंची सख्खी बहीण, मोठी बहीण जी या ताईंसोबत 8 वर्ष बोलत नव्हती, जमिनीचे काहीतरी वाद होते, ते वाद पुढे खूप बिघडले आणि मग त्याच्यामुळे या ताई म्हणजे या दोघींमध्ये सुद्धा खूप गैरसमज निर्माण झाले. 8 वर्ष झाली म्हणजे त्या ताईंची जी बहीण आहे तिचे मिस्टर जे आहेत ते तिला हिच्याशी बोलू देत नव्हते आणि ताईंनी कळकळीने मला सांगितलं की ताई, मला माझ्या बहिणीसोबत बोलायचं आहे, एकदा तरी तिचा फोन यावा, एकदा तरी आमचा कॉन्टॅक्ट व्हावा, एवढीच अपेक्षा आहे. अक्षरशः बोलत असताना रडत होत्या. मी म्हटलं घाबरू नका आणि हीच रेमेडी मी ताईंना सांगितली. तुम्हाला सांगते, 11व्याच दिवशी, तुम्हाला खोटं वाटेल पण 11व्याच दिवशी त्या ताईंची जी बहीण बोलत नव्हती, 8 वर्षापासून कॉन्टॅक्ट नव्हता, म्हणजे हा उपाय केल्यानंतर कुठून कसा चमत्कार होतो कळत नाही, पण चमत्कार होतो. 11व्या दिवशी त्या ताईंच्या बहिणीचा फोन आला आणि त्या ताईंचं जे काही बोलणं होतं ते झालं. आता या गोष्टीला 6 महिने झालेत आणि ताई म्हणतात या 6 महिन्यांमध्ये आमचं रिलेशन पूर्ण बदललं. नेहमी फोन करतात, थँक्यू म्हणतात. बघा, तोच उपाय मी आज तुम्हाला सांगणार आहे. आठवड्यातील कुठल्याही दिवशी, जो दिवस तुम्हाला आवडतोय त्या दिवशी हा उपाय करायचा आहे. या उपायासाठी तुम्हाला लागणार आहे चिंचोका. आता चिंचोका म्हणजे काय, तर चिंच असते ज्याला आपण इमली असंही म्हणतो. कुठेही जिथे कुठे चिंच असते त्या चिंचेमध्ये चिंचोके असतात. तुम्हाला एकूण 21 चिंचोके लागणार आहेत. किती? 21. अख्खे 21 चिंचोके तुम्हाला घ्यायचे आहेत आणि थोडीशी तुम्हाला हळद घ्यायची आहे, थोडीशी तुम्हाला मध घ्यायची आहे. सगळ्यात पहिले काय करायचं, तर ज्या दिवशी तुम्ही हा उपाय कराल त्या दिवशी देवघराच्या समोर असेल किंवा घरातल्या कुठल्याही एका निवांत शांत ठिकाणी तुम्हाला बसायचं आहे. जे चिंचोके तुम्ही घेतलेले आहेत ते तुमच्या समोर एका प्लेटमध्ये ठेवायचे आहेत. एका वाटीत मध आणि एका वाटीमध्ये हळद घ्यायची आहे. पहिला चिंचोका घ्यायचा, उजव्या हातावरती ठेवायचा. त्या चिंचोक्याला थोडीशी मध लावायची. ठीक आहे. आपल्या या हातावरती म्हणजे उजव्या हातावरती चिंचोका ठेवला तर डाव्या हाताने त्याला या मधल्या बोटाने मध लावा, मधल्याच बोटाने मध लावा. ठीक आहे. मध लावल्यानंतर तुम्हाला त्याला थोडी हळद लावायची आहे. ठीक आहे. या चिंचोक्याला हळद लावायची आहे. हळद लावल्यानंतर हाताची मूठ बंद करायची आहे. जो मंत्र तुम्हाला मी सांगते वशीकरणाचा तो मंत्र म्हणायचा आहे. मंत्र खूप सोपा आहे, व्यवस्थित ऐका किंवा लिहून ठेवा. कुरु कुरु, त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं. कुरु कुरु प्रशांत वश वश स्वाहा. कुरु कुरु तृप्ती वश वश स्वाहा. कुरु कुरु रुचिता वश वश स्वाहा.
कुरु कुरु सोहम वश वश स्वाहा. हा मंत्र 21 वेळा म्हणा. 21 वेळा म्हटल्यानंतर हा चिंचोका आपल्या बाजूला एखादं कापड किंवा एखादं कागद ठेवून त्याच्यावरती ठेवा. पुन्हा दुसरा चिंचोका उजव्या हातावर ठेवायचा, त्याला मध लावायची, पुन्हा त्याला थोडीशी हळद लावायची. हळद खायची घ्यायची, आपण जी भाजीत घालतो ती हळद घ्यायची. साठवणुकीसाठी आपण डब्यात ठेवलेली असते ती चांगली हळद काढा, उष्टी हळद घेऊ नका. आता ती हळदसुद्धा चिंचोक्याला लावल्यानंतर पुन्हा हाताची मूठ बंद करून पुन्हा सांगितलेला मंत्र 21 वेळा म्हणून हा अभिमंत्रित केलेला चिंचोका त्या कापडावर किंवा कागदावर ठेवा. असे 21च्या 21ही चिंचोके एक एक करत अभिमंत्रित करत तुम्हाला बाजूला ठेवलेल्या कापडावर किंवा कागदावर ठेवायचे आहे. समजा ज्यांना चिंचोके मिळणं शक्यच नाहीच आहेत, त्यांनी चिंचोकेच्या ऐवजी फूलवाली लवंग घेतली तरीही चालेल. लवंग किंवा चिंचोका दोघांपैकी काहीही. आता 21च्या 21ही चिंचोके किंवा लवंग अभिमंत्रित करून झाले की त्याच्यानंतर ही पुडी करायची, त्याची एक छान पुडी करायची आणि ही पुडी आपल्या जवळ आपल्या पर्समध्ये, साडी घालत असेल तर पदराला वगैरे अशी बांधून ठेवायची. ट्रॅक टी शर्ट घालत असेल तर त्याच्या खिच्यात ठेवायची. शक्यतो ही पुडी आपल्यासोबत किंवा आपल्या जवळच ठेवायची. 21 दिवसांमध्ये हे 21 दिवस ही पुडी सोबत ठेवत असताना या 21 दिवसांमध्ये तुम्हाला जेव्हा त्या व्यक्तीशी बोलण्याचा योग येईल, दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी फोन करण्याचा योग येईल, समोर बोलण्याचा योग येईल किंवा अगदी त्या व्यक्तीचा फोटो असेल त्या फोटोच्या समोर तुम्ही बोलू शकता. फक्त त्या व्यक्तीशी बोलत असताना, त्या व्यक्तीकडे बघत असताना तुम्हाला तो चिंचोका किंवा ती लवंग आपल्या तोंडात ठेवायची आहे. आपल्या तोंडात ठेवायची. तोंडात ठेवूनच त्या व्यक्तीशी 1-2 शब्द बोलला तरी चालेल. ती व्यक्ती तुम्हाला शिव्या देत असेल, रागावत असेल ते ऐकून घ्या. फक्त तुम्हाला त्याच्याशी 1-2 शब्द बोलायचं आहे. त्या व्यक्तीशी बोलून झाल्यानंतर किंवा त्याचं ऐकून झाल्यानंतर तुम्हाला थोडंसं घराच्या बाहेर जायचं आहे आणि हा चिंचोका बाहेर फेकून द्यायचा आहे. त्याची जी लाळ आहे ती सुद्धा तुम्हाला बाहेर टाकायची आहे, गिळायची नाही. असे 21च्या 21 चिंचोके तुम्ही 1 महिन्यामध्ये, 2 महिन्यामध्ये, 3 महिन्यामध्ये संपू शकता. जेव्हा जेव्हा योग येतोय, समजा आज मी हा चिंचोका ठेवला आणि त्या व्यक्तीशी बोलले, पुन्हा 4 दिवसामध्ये आमचा कॉन्टॅक्ट झाला आहे, फोनवर बोलतोय किंवा अजून काही असेल, तो चिंचोका मी तोंडात ठेवला आणि त्या व्यक्तीशी बोलले. ज्या ताईंना हा उपाय सांगितलेला त्या ताई रोज त्यांच्या बहिणीशी फोनमध्ये जो फोटो होता त्या फोटोकडे बघून म्हणायच्या. म्हणजे तुम्ही फोटो असेल तर फोटोकडे बघून त्या व्यक्तीशी बोलण्याचा प्रयत्न केला तरीही चालेल किंवा मग तुम्ही फोनवरती बोला किंवा मग तुम्ही समोर बोला, जसं जमेल तसं. जसे ते 21 चिंचोके संपतील, पूर्णतः समाप्त होतील, तुम्हाला सांगते त्यामध्येच तुमची ही जी मोहिनी निर्माण करण्याची क्रिया आहे किंवा वशीकरणाची जी प्रक्रिया आहे ती पूर्णत्वाच आहे. या 21 चिंचोक्यांमध्ये तुमच्याकडे ती अट्रॅक्शन क्षमता जी आहे ती पूर्णतः तयार होईल. ज्यामुळे जी व्यक्ती तुमच्याशी बोलत नव्हती, तुमचं ऐकत नव्हती, तुमच्याकडे बघत नव्हती किंवा अजून काही असेल, तुम्हाला सांगते ती व्यक्ती स्वतःहून तुमच्याशी बोलत येईल. कारण चिंचोका हा पुरातन शास्त्रामध्ये वशीकरणासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. तुम्ही लहानपणापासून आजीकडनं, पणजीकडं किंवा आईकडनं ऐकलं असेल की आता रात्र झाली, चिंच खाऊ नको, रात्र झाली, चिंच घराबाहेर फेकू नको, कोणाला देऊ नको. का तर चिंचेला आपण लक्ष्मीचं स्वरूप मानतो आणि त्याच चिंचेत असणारा हा चिंचोका मोहिनी किंवा वशीकरणासाठी खूप महत्त्वाचा मानला जातो. जसे तुम्ही चिंचोके अभिमंत्रित करताय आणि जसे तुम्ही तोंडात ठेवून त्या व्यक्तीशी बोलताय, त्याच कालावधीमध्ये तुमच्याकडे असणारी अट्रॅक्शन पॉवर द्विगुणित होईल किंवा मंत्रस्तोत्र तंत्रामुळे जे काही तुमच्यापासून दूर गेले होते, ज्यांच्यासाठी हा उपाय करताय, ते लोक बरोबर तुमच्याकडे अट्रॅक्ट होतील. खूप साधा आणि खूप सोपा उपाय आहे, नक्की करा.